नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, उद्याच आला आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा। तर त्यानिमित्त जी काही डिझाईन असेल तर ती आज आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत। आणि मित्रांनो, आजची जी काही आपली डिझाईन असेल तर ती तुमच्या या ठिकाणी आता स्क्रीनवर शो होत असेल तुम्हाला। तर सेम डिझाईनचं जे काही मटेरियल असेल ती आणि सोबतच जी काही पीएनजी फाईल असेल ती आणि सोबतच आपली पीएलडी फाईल, तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्समध्ये मार्फत दिलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन ओपन करायचं, ओपन केल्याच्या नंतर मटेरियल मिळेल आणि ते मटेरियल कसं यूज करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, हे सगळं फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड लागणार आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे। ओके, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर समजा काही अडचणी येत असतील आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याची माहिती तुम्ही मला घेऊ शकता इंस्टाग्रामला। तर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करू शकता, त्या ठिकाणी मी सर्वांना रिप्लाय करत असतो। आता कालचा जो आपला मकर संक्रांतीचा व्हिडिओ पडला होता तर त्याला 350 जणांनी मला मेसेज केला होता। तर बऱ्याच जणांना रिप्लाय मी या ठिकाणी दिलेला आहे। तर काही जणांचे राहिलेले आहेत तर ते आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर काही अडचण वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि तुमची जी काही अडचण असेल ती सांगू शकता। मी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करेल तुमची ती अडचण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याची। ओके, त्याच्यासोबतच मित्रांनो, आता आजचं जे काही आपलं मटेरियल असेल तर ते मटेरियल एक वेळेसला तुम्हाला दाखवून घेतो आणि मग डिझाईन कशी करायची आपण त्याची प्रोसेस या ठिकाणी बघूयात। ओके, तर मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला अशा पद्धतीचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर हे बॅकग्राऊंड दिलेलं आहे। तर हे बॅकग्राऊंड तुम्ही तुमचं पर्सनलचं जे काही डिझाईन असेल, वाढदिवसाचे असेल किंवा अजून तुम्हाला दुसरी कोणती जर सोशल मीडियाचे डिझाईन करायचे असेल तर प्रिंटिंगची करायची असेल तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा याचा काय करू शकता, उपयोग करू शकता। ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे तर त्याच्यामध्ये मी काय केलं, छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही पीएनजी असेल तर तो पीएनजी या ठिकाणी अटॅच करून दिलेला आहे। सोबतच त्याच्यामागे जो काही सर्कल असेल तो सर्कल टाकला आणि त्याच्यानंतर जे काही रेजची पीएनजी असेल ती सुद्धा मी या ठिकाणी अटॅच करून दिलेला आहे। तर मित्रांनो, जे काही पिक्सल लॅब असेल त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरले नावाचा जो काही इफेक्ट असतो तर तो या ठिकाणी बघायला मिळत नाही। तर त्याच्यामुळे हे जे काही सेटअप असेल तर तुम्हाला या ठिकाणी अटॅच करून दिलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही या घेऊ शकता। त्याच्यासोबतच बाजूला एक नेम प्लेट आहे, त्याच्यानंतर नाव, मॉडेल, त्याच्यानंतर जे काही आपलं मेनटेक्स पीएनजी असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी गोल्डन कलरचा जो काही इफेक्ट असेल तो इफेक्ट या ठिकाणी अप्लाय केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही सुद्धा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जी काही आपली राजमुद्रा होती तर ती सुद्धा राजमुद्रा मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। त्याच्यानंतर सोबतच आपला लोगो आणि मित्रांनो, हे सर्व जे काही पीएनजीज असेल हे व्यवस्थित सेटअप केल्याच्या नंतर तुमची जी काही फायनल डिझाईन होणार असेल तर ती काहीशा अशा पद्धतीची या ठिकाणी होणार आहे। ओके, तर या ठिकाणी आता तुम्ही व्हिडिओची क्वालिटी लो केली असेल तर तुम्हाला क्वालिटी या ठिकाणी लक्षात येणार नाही, पण ज्यावेळेसला तुम्ही तुमची फाईल डाउनलोड करसाल, पीएलबी फाईल असेल किंवा पीएनजी फाईल असेल तर त्याच्यामध्ये मी जेपीजी फाईल तुम्हाला दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्वालिटी कशा पद्धतीची झालेली आहे काय नाही ते। ओके, आणि मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता तो म्हणजे की त्यांची जी काही डिझाईन असेल ती फाटत होती, काही जणांची ब्लर होत होती। तर ते कशामुळे होते ते सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे आणि लगेच आपण आपली जी काही डिझाईन असेल ती या ठिकाणी तयार करायला जाऊयात। आता तर सिम्पली मी काय केलं, पिक्सल लॅबचं जे काही ॲप्लिकेशन असेल ते या ठिकाणी ओपन करून ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, ओल्ड व्हर्जन जे काय असेल तर ती मी यूज करते। बऱ्याच जणांचा प्रश्न होता तुम्ही नवीन वापरता का जुनं वापरता, तर माझ्याकडे जे आहे ते जुनं व्हर्जन आहे। तर सेम अशाच पसा इंटरफेस दिसणार आहे। तर हे जे काही न्यू टेक्स्ट असेल हे सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला डिलीट करायचं आहे। डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर जायचं आणि इमेज साईजवर जायचं। तर मित्रांनो, माझं जर तुम्ही पीएनजी यूज करत असाल तर 100% तुमची डिझाईन या ठिकाणी क्वालिटीचीच बनणार आहे। फक्त मी जे काही सेटिंग सांगतो हे सर्व सेटिंग्स तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायच्यात। ओके, या ठिकाणी कस्टम ठेवायचं। कस्टम मध्ये आल्याच्या नंतर याची हाईट आणि विड्थ जी काय असेल तरी तुम्हाला 5,000 अशा पद्धतीने या ठिकाणी सेट करायचं आहे आणि ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। क्लिक झाल्याच्या नंतर खाली डबल चौकोन असेल याच्यावर क्लिक करा, कलर्स मध्ये जायचं, कलर मध्ये यायचं आणि पांढरा रंग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा। एवढी प्रोसेस झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून ब्राउझर जायचंय आणि या ठिकाणी आता मागचा व्हिडिओ आपण मकर संक्रांतीचा केलता त्याच्यामुळे आता आपण या ठिकाणी इमेजवर क्लिक करून आजचं जे काय आपलं फोल्डर असेल ते फोल्डर या ठिकाणी सिलेक्ट करून घेतला। तुम्हाला सुद्धा सेम फोल्डर या ठिकाणी मिळणार आहे। हे घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आता तुम्हाला काय करायचंय, आता हा पहिला वाला बॅकग्राऊंड वापरायचा असेल तर घेऊ शकता। मी आता डायरेक्टली काय करतोय, कमी वेळ असल्यामुळे हा कॉम्बो या ठिकाणी यूज करत आहे। सेटिंगवर यायचंय, सेटिंगवर आल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता रिलेटिव्ह साईज आला असेल, हाईट आणि जी काही विड्थ असेल ती 100% करायचं आहे। इथं डबल लेअरवर यायचं तुम्हाला आणि हे जे काही पीएनजी असेल या ठिकाणी लॉक करायचं आहे। ओके, एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो, बाकीच्या सर्व जे काही पीएनजीज मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला सेम टू सेम ह्याच पॅटर्न मध्ये या ठिकाणी काय करायच्यात, अशा पद्धतीने 100% करून घ्यायच्यात मित्रांनो। ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता मी सर्व जे काही पीएनजीज असतील थोडंसं फास्ट मध्ये या ठिकाणी करून घेतो। तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही जर फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ पाहायला आला असाल आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजे जे खाली जे लाल रंगाचं बटन दिसतं त्याच्यावर जर क्लिक केलं नसेल तर पटकन त्या बटनवर क्लिक करा आणि आपलं जे काही चॅनल असेल तर ते या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा पद्धतीचे
जबरदस्त असे डिझाईनचे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सोबतच जे काही मटेरियल असेल ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो। तर पुढे चालून सुद्धा जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी घ्यायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करणं खूप गरजेचं आहे। बघू शकता या ठिकाणी, त्याच्यामुळे सबस्क्राइब करायला विसरू नका। या ठिकाणी बघू शकता मी जो काही टेक्स्ट पिन असेल ही या ठिकाणी ऍड केलेली आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आपला जो काही छोटासा टेक्स्ट असेल, आपण जो कॅप्शन या ठिकाणी यूज करतो तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऍड करून घ्यायचं काय अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जी काही आपली राजमुद्रा दिली असेल तुम्हाला, तर हा सुद्धा या ठिकाणी पीएनजी तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित ऍड करून घ्यायचा। सेम या ठिकाणी तुम्हाला करायचं 100% लगेच तुमचा पीएनजी या ठिकाणी ऍड होऊन जाईल। आणि मित्रांनो सर्वात शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही लोगो असेल किंवा जे काही सिम्बॉल असेल तर तो तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ऍड करू शकता। मी या ठिकाणी ऍड केलाय। तर मित्रांनो बघू शकताय सर्व जे काही पीएनजीज दिलेले असतील ते पीएनजीज यूज करून आपण डिझाइन या ठिकाणी क्रिएट केलेली आहे। आणि आता ह्याच क्रिएट केलेल्या डिझाइनचे म्हणजे जे काही हे लेअर असतील तर ह्याच लेअरची पीएलपी फाईल जी काय असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि जे तुम्ही फोल्डरमध्ये पीएनजीज यूज केलेल्या दिसले असतील त्याची जी काही पीएनजी फाईल असेल ती सुद्धा तुम्हाला दिलेली आहे। तर दोन्ही फाईल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। आणि याचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळणार आहे। कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या असतील तर त्या कमेंटवर क्लिक करा आणि तुम्ही जर खाली गेला तर 4 अंकाचा पासवर्ड दिसेल, तोच पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमची जी काही फाईल असेल ती फाईल तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं। तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही।